कसे आले ऐका. नकोच स्टँड वाजेल गाव दे स्टँड त्यांचा घेऊ दे. ऐका काय म्हणतात. बक्षिसं भरपूर आहेत. निरोप माझा विठोबाला सांगा चलचल माधवा. ऐका ना युट्यूब वाल्यांनी सांगितलं मित्रांनो बघा 95% आम्ही कार्यक्रम चांगला करतो मित्रांनो. आणि मग एखादा शब्द जातो आमचा इकडं तिकडं बघा कार्यक्रम आहे लाईव्ह आहे. आणि मग तेवढा हे लोक काय करतात माहितीये का युट्यूब वाल्यांना माझा विरोध नाहीये. अरे पण तुम्ही ती प्रॉपर एडिट करा. एखाद्या समाजाच्या भावना दुखवतील किंवा एखाद्या माणसाला लागेल ती प्रॉपर एडिट करा मला दाखवा आणि मग टाका ना. आम्ही नाही म्हणत नाही. हे ॲज इट इज जशी बारी असेल तशी टाकतात लगेच पैसे मिळवण्यासाठी ह्याना व्ह्यूज मिळवण्यासाठी. अरे पण आमची बुचमा लागतो आमचा त्यांना काय त्याचं काय. तुम्ही देता आम्हाला 4-5 रुपये किंवा त्याचं काय आम्ही मागतो तुमच्याकडे. यासाठी माझा विरोध आहे तुम्हाला. माझं युट्यूबवाल्यांना विरोध नाहीये पण आम्ही 95% चांगला कार्यक्रम करतोय. 5% इकडे तिकडे एखादा शब्द जातो आणि मग ते ॲज इट इज गेल्यावर लोक मग आणखीन आमची ठोकायला तयारच आहेत. मग ते नका करू तुम्ही. म्हणून माझं म्हणणं ऐका. बुवानी भारी सुंदर केले. सुंदर काय माझ्यापेक्षा बुवाच लाल झालं होतं. कालाच आहे बरा दिसायला तरी लाल काय वाईट केली भारी तरी लाल. बघा आता देतोय फक्त काय र दादा पहिल्यापासून करतोय थोडस फक्त घेतो. माझ्या गणाचं उत्तर दिलं गवळीला स्तवनाला हात नाही लावली त्यांची घासच नाही त्यांचा म्हणून. आणि गणाचं उत्तर काय देतात काय म्हणतात काय रे आपली चालती. पैदल चल रहा हूं वो असा आहे ते. हा गाल काय तुम्ही हा स्वर गाल काय हा गाल. शिवाचा हा बाळ निघाला धरणीवरती आणि काय देई आशिष माया करते आरती आले बसून मुष्कावरती माझी मंगल मूर्ती. टाईम आहे अजून. ही माझ्या गाण्याची कट आहे. आगमनाचा गण गायलाय शाहीर. तुम्ही गण हा गाताय ना मी कटिंग गण गाताय त्याला मी दोष देत नाही. पण हा 14 तारखेच्या नंतर गा सप्टेंबरच्या नंतर चालेल मान्य करीन मी. येड्यानं आपलं म्हणजे वडाच्या सालीला आपला काही लावायचा या लोकांना एडी बनवायची हसत खेळून. येडा आहे मी पागल आहे. हा गण गातात त्याच्यानंतर ऐका देतोय सगळं. झालं घराचं गोकुळ गणराया तुझ्यामुळं. अरे तो 14 तारखेच्या नंतर सप्टेंबरच्या गा ना त्या दिवशी 14 तारखेला गा. गणराया येईल तेव्हा गा. हा गणपती आगमनाचा गण आहे. तुम्ही म्हणता मी मोठे कवी आहे ना. या साजल्या मकरात विश्व अवतरले. ठीक आहे मी गणाला तुमचं नाव ठेवत नाही पण 14 तारखेच्या नंतर का हा गण. हा आत्ताच्या ह्या सिच्युएशनला हा गण लागू होत नाही शाही. एवढं येडात तुम्ही खुळं म्हणत का. पहिली देतो कटिंग आणि बाकीचं नंतर. हा यांचा गण दादानी बघा आमची लोक कधी माझी शक्तीवाली लोक आहेत ना यांना कधीच नाही आमचा भेदभाव कधीच नाही करत. माझ्यावर जेवढे पैसे उधळतात ना तेवढे ह्यांच्या उधळतात. पण ह्यांच्या मनात खोट आहे खोट आहे यांच्या मनात. ह्यांना आपण का द्या मग. ह्यांचा येईल का 100 रुपये घेऊन एखादा तरी हाय का यांच्या एखाद्याचा घास नाहीये. यांच्यावर कशाला उधळायचं मग आपण. हे म्हणतोय मी यांचा ते नाही यांच्याकडं ती पात्रताच नाही. मी कसा घेतोय तर बघा फक्त घेतो. ऐका यांचा गण परवासा माझ्या सुशांत दादानी त्यांना फरमाईश दिली आणि त्यांनी गण गायला. वाणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालूनी. काय रे पुढचा पद दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणले तुला अनवानी हो. भुवनचा गण त्याला उत्तर कसं दिलं ऐका. जर शब्द नसतील शब्द जर चुकीचे असतील माझ्या मायबापांनी सांगावं. ह्याला झोमतं वडिलांनी तुझ्या वडिलांनी. माझी आई आदिमाया माझी आईची बाजू आहे तुमची पुरुषांची. वडिलांची बाजू तुमची आईची. माझी आई काय म्हणते तू वडिलांनी आणला जरी माय माझी पूजते घरी. साडी जुनी फाटकी जरी पदर घेऊन डोईवरी
मग कबूल करा बाबा घराची तीच शोभा, कबूल करा बाबा घराची तीच शोभा, पण साध कौतुक तिच ना कुणीच करी हो, वडिलांनी आणला जरी माय माझी पूजते घरी, साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोईवरी, वडिलांनी आणला जरी माय माझी पूजते घरी, साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोईवरी. ही अशी उत्तरं त्यांना दिले, काय वाईट दिले आणि ते म्हणतात एक लागला, एक म्हणत माझा विषय तुम्हाला लागला, तुम्ही बुवा पलगाव झोपवले, मी वाटव चिखलात झोपवले, तुम्हाला उत्तर दिलाय चिखलात झोपवले. आता बोलत नाही पुढचे विषय, ते समाजानं ऐकलंय, युट्यूबच्या माध्यमातून सगळं जातंय. तुम्ही पलगाव झोपवले, मी चिखलात झोपवले, खाली जमिनी वाटव. हा, ज्याला समजलंय त्याला कळलंय. तुम्ही काय म्हणता याला लागलंय वर्षभर, अरे तुला लगेच दिलंय जाग्या उत्तर. तुम्हाला सांगितलं होतं एक बारी सोडली होती आणि हे उत्तर मी लिहिलं पण होतं, पण त्या दिवशी नाही दिलं. शब्दाची मर्यादा, माझी आहे ती तुमची आहे, तुम्हीच बोललात, तशी मला पण आहे ना. हा, देतो ती पण. हे काय म्हणताय, तुमची उसनी फेड लगेच केलेली आहे मी. या गोष्टी मला सांगू नका, मी तेवढा तुम्हाला तुमच्या अंगाऱ्यावर गावणारा हा शाहीर नव्हे, हे तुम्हाला आज सांगतो. मला माहिती आहे शहराला सव्वाशेर जगात आहे मित्रांनो, जगात आहे, पण माझी कटिंग लांबोरे बुवा नाही आहे, तुम्हाला आज सांगतो. माझी कट लांब, हा मला भेटेल, मला शेर भेटेल, 1.25 शेर भेटेल मला, पण लांबोरे बुवा याला झुजवीन. बघायचं आहे तुम्हाला, बघायचं आहे पुढे 20 कार्यक्रमात 20 अजून, गणपतीपासून दसऱ्यापर्यंत याला कसा झुजवतो तो बघा फक्त. ये मेरा कटिंग नाहीये, मी अजून सांगतोय तुम्हाला, लाल करून या, पिवलं करून या डोळं. दुसऱ्या सांगता ऐका, यांच्या गणाची कटिंग दिले मी, मगाशी फरमाईश आली ना, गाये काय काय आणू तू. अरे मी चांगले आयला काय शिवाय दिल्यात, अरे समाजाला पटतंय. तुमचा अष्टगण पण कापला, ह्याची कटिंग आहे का, फक्त कटिंग आहे का, कशी आहे ती. आईचा गण ऐकलाव काय, हाव ना जाग का गेलो, हाय लय लोक आहे, तो भरलाय पुरा, दिसत नाही, लाईटी लय लावतो ना. ऐका मग कट दिले. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनला. रे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनला. ऐका गवळण, म्हातारी गवळण इशारा करून सांगते तोंड मिटायला, या गोदरीच्या जवळ काना येईल लुटायला. ही माझी जुनी गवळण माझी रामचंद्र घाणेकरांना दिली होती. कॉप्या करतात माझ्या चोऱ्या आणि मला माझी गवळण मलाच देतात. हा, सोंबतील काळ्या गवळणी सरीच्या, आडोशाला जाऊन कानाला पोदरीच्या. ए बस, ऐक
अरे हमारी बिल्ली हम क्यों म्याव? हा? तुमच्याकडे नाही राहिलं विषय द्यायला. ऐका उत्तर कसं असतं ते. ऐका उत्तर. लुटायला आला हा नंद लाला, लुटायला आला हा नंद लाला, याला प्रेमाच्या जाळ्यात गुतवली. या पोरींनी कानाला चड्डीत नको म्हणून, तेव्हा चड्डी नव्हती ना, नव्हती ना, धोतर होता धोतर. या पोरींनी कानाला धोतर म्हणून का घोंगडीत म्हणून सांगा तुम्ही. अरे घोंगडीत मुतवली, या पोरींनी कानाला घोंगडीत मुतवली. बोलण्यात याच्या बडाई आहे. ऐका विषय नवीन देतो, नवीन नवीन घे, जागेवर सुचला इथं विषय. ऐका शाहीर, सॉरी ऐक म्हणतो हा, सॉरी शाहीर. कुणी दिलं दादा? सुशांत दादा. 700 आलं तर 700 कसे आहेत तर बघा. फक्त बसलाय माणूस तर बादशाह बसलेला इथं, फक्त येतात कसे तर बघा. ऐका बोलण्यात याच्या बडाई आहे, तुझी नि माझी आज लढाई आहे. आणि आज बुवा तुम्ही झोपणार खाली, कारण माझ्यावर तुमची टॉप ऑन टॉप चढाई आहे. विषय ऐका, विषय ऐका, हे ऐका. तेजल लागले ना. ऐका मारुती रायाचा विषय आहे, शनिवार आहे आज. मारुती रायाचा पवित्र वार आहे, शनिवार आहे. मारुती राया ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी म्हणतात त्याला, पण तरी सुद्धा त्याला एक मकरध्वज नावाचा मुलगा होता मित्रांनो. ऐका ऐका, सचिन बुवा म्हणतात आई नवना किल्ली जाणारा बुवा नाही. अरे आम्हाला घास, तुझा घासच नाही बुवा, तू माझी कटच नाही. मी तुला आणतो, माझा अजून पैदा करायचा आहे. देवाला अजून निर्माण करायला लागणार आहे सचिन बुवाची कट. या शक्तीवर तुला आज सांगतोय, किती भाष्यकर, किती लपंडावकर, किती हसून खेळून हे देव काही कर, चाल काही कर. 20 बाऱ्या अजून आहेत, 20 बाऱ्या. हे दे, ह्याचं उत्तर दे. त्या हनुमंतरायाला एक मुलगा होता, झऱ्याच्या खाली हनुमंतराय आंघोळ करत होते आणि ना वीर्य गळालं त्यांचं, आणि ते मगरीनं गिळलं, आणि मकरध्वज नावाचा मुलगा आहे. ऐक कसं गाणं. सचिन बुवा म्हणतात, अरे तेजल लागले ना तुझ्या राशीला. ए बरोबर रेकॉर्ड करून घ्या, बरोबर रेकॉर्ड करून घ्या. बरोबर रेकॉर्डच करा तुम्ही, आणि हे पोचवा सकाळी एवढं 30 सेकंदाचं पोचवा, लगेच देतो. हे बघा इथून पासून 1 2 3 4. तेजल लागले ना तुझ्या राशीला, तिने पोचविले तुला काशीला. ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला. ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला. अरे तेजल लागले ना तुझ्या राशीला, तिने पोचविले तुला रे काशीला. ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलया फाशीला. एकच देऊ का? एकच. किती मिनिटं राहिली? मग आता हात जोडा आहे ना. एक गाणं घेऊ का नाही माझ्या म्हणून म्हणतोय. हे सत्कार माऊली नाही, तुम्ही पहिला कार्यक्रम, मी तुमचा आदर शपथ सांगतो. ऑगस्ट क्रांती क्रीडा मंडळाचा खूप आदर आहे मला, खूप आदर. एक गाणं तुम्हाला देऊ तुमच्या मंडळासाठी. कसं लिहिलं होतं, एकच लिहिलं होतं गाणं माझ्या मंडळासाठी, देतोय मी. आणि बाकीचं नाही घेत, मला लय बोलायचं होतं. घेतोय ना 12 तारखेला मी. अशी कचक्यात घेतो, कोपऱ्यात कशी घेतो ती बघा. हा कशी घेतो ती बघा. सगळी गाणी ठेवलेत ती, चांगल्या होत्याच तयारी करून. नवीन सगळी, नवीन नाही कुणाला शपथ सांगतो, नवीन सगळे आहेत. यांचा घास नाही हो अजून, फक्त मोठेपणा करायचा. माझी लाल माझी लाल माझी लाल. मी म्हटला अरे कोरोना नंतर तुझा जन्म, तू कधी होतास? कोरोनाच्या आधी बुवा होता असल, मी नाही म्हणत. अरे कोरोनाच्या नंतर तुम्ही आलेत बुवा. अरे 20 वर्ष घासताय आम्ही, काय आम्ही येडा? आम्हाला तुम्ही मीच केला, माझी लाल करा, मीच सगळा, मीच हे करणार. अरे असं काय? आणि आम्ही इथे काय गोट्या खेळायला आलोय? गोट्या खेळतोय आम्ही? ऐका देतो तुम्हाला पोरांनो. काय रे ते शंभू महादेव, असं जे येईल ते येता देतो, येईल ते होय, काय डोक्यात येतो घ्या. शंभू महादेव मोठा सती
सारी कोकणातली ही मुलं, सारी कोकणातली ही मुलं, त्यांना क्रिकेटचं भारी खुळ. हो सारी कोकणातली ही मुलं, त्यांना क्रिकेटचं भारी खुळ. देवा असू दे तुझं पाठबळ ऑगस्ट क्रांती क्रीडा मंडळ. देवा असू दे तुझं पाठबळ ऑगस्ट क्रीडा क्रांती मंडळ. देवा असू दे तुझं पाठबळ. एक शाल जोडीतला, एक शाल जोडीतला. बुवा फसलाय तुझा रे डाव, तुझा बदनाम झालंय नाव. गेलाय रुसून सख्खा भाव, गेला रुसून सख्खा भाव. तुला हसतोय सगळा गाव. गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. बुवा फसलाय तुझा रे डाव, तुझं बदनाम झालंय नाव. रुसून डाव, बदनाम झालंय नाव. गेला रुसून सख्खा भाव, तुझं हसतोय सगळा गाव. गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. दादू कदम नचिश पोर विडार 500 रुपये क्रिकेटच्या गाण्यासाठी 500 रुपये. अरे ऐक रे बाप्या, हे गाणं तुम्हाला उद्या 12 तारखेला पटवून देईन. कसं आहे ते, कसं आहे ते. पण शाल जोडीतला आहे हा, शाल जोडीतला. ज्याला लागायचं ना त्याला बरोबर लागतोय. ऐका, ऐक रे बाप्या तू नीच साल्या पाप्या. ऐक रे बाप्या तू नीच साल्या पाप्या. किती पाप करशील, याच जन्मामध्ये भरशील, शेवटी भोगतानाच मरशील. याच जन्मामध्ये भरशील, तर शेवटी भोगतानाच मरशील. याच जन्मामध्ये भरशील, शेवटी भोगतानाच मरशील. याच जन्मामध्ये भरशील, शेवटी भोगतानाच मरशील. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा. निरोप हा माझा तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ